बिपिनच्या स्वप्नात येऊन मी मेलो नाही, मला मारण्यात आलं आहे, अशी धक्कादायक माहिती राजा रघुवंशी याने सांगितली होती. इंदूरहून 23 मे रोजी बेपत्ता झालेल्या राजाचा मृतदेह 2 जून रोजी मेघालयातील खोल दरीत सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यावेळी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र या प्रकरणात एक महत्त्वाचा धागा गायब होता. राजासोबत बेपत्ता झालेली त्याची पत्नी सोनम. जवळपास 17 दिवस सोनमचा काही पत्ता लागला नव्हता. तिचं अपहरण झालंय का की तिला बांगलादेशात नेण्यात आले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे कुटुंबियांनी थेट लष्कराच्या मदतीची मागणी केली होती. पोलिसांकडून पुरेशा हालचाली होत नसल्याचा आरोपही घरच्यांकडून करण्यात येत होता. परंतु तब्बल 17 दिवसांनी या प्रकरणाला धक्कादायक वळण आलं. अखेर सोनम सापडली आणि तिनेच आपल्या पतीचा खून केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमनेच मध्य प्रदेशातील तिघांना राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. आता सोनमला अटक करण्यात आली असून ती पोलिसांच्या ताब्यात आहे. राजाचा भाऊ बिपिनने सांगितल्याप्रमाणे राजाने स्वप्नात जे सांगितलं होतं तेच खरं ठरलं. हत्येमागे सोनमचाच हात होता. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलं. सोनम ही इंदूरमध्ये राहणारी मुलगी. तिथेच तिची ओळख राजासोबत झाली आणि दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले. 6 महिन्यांच्या ओळखीनंतर दोघांनी 11 मे 2025 रोजी विवाह केला. लग्नानंतर सोनमने हनीमूनसाठी बाहेर फिरायला जाण्याचा आग्रह धरला. ती विविध ठिकाणं सुचवत होती, पण राजा सहमत नव्हता. शेवटी सोनमने मेघालयामधील गुवाहाटीजवळ जायचं सुचवलं. 22 मे रोजी दोघं मेघालयाच्या दिशेने रवाना झाले. 23 मे रोजी राजाच्या आईने त्याला फोन केला होता. उपवासाचा दिवस असल्यामुळे ती विचारपूस करत होती. त्यावेळी फोनवर सोनमचा आवाज दमलेला वाटत होता. तिने सांगितलं की आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो आहोत, इथे नेटवर्क नाहीये, नंतर फोन करते, असं म्हणून तिने फोन ठेवला. हा त्यांचा शेवटचा संपर्क ठरला. त्यानंतर कोणाशीच संपर्क झाला नाही, ना राजासोबत ना सोनमसोबत. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने गुवाहाटीकडे राजा आणि सोनमच्या भावाला पाठवले. हॉटेलमध्ये त्यांनी विचारणा केली असता तिथे त्यांचा काही वाद झाल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. फोटो गृह मंत्रालयापर्यंत पोहोचले आणि अखेर मेघालय पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं. ड्रोनच्या मदतीने जंगलात तपास केला गेला आणि अखेर 2 जून रोजी 200 फूट खोल दरीत राजाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख त्याच्या हातावरील गोंदनावरून पटली. मात्र सोनम अजूनही गायबच होती. आता राजाचा मृतदेह सापडला होता, मात्र सोनमचा मागमूसही नव्हता. 17 दिवसांनी पोलिसांना तपासात एक क्लू मिळाला. पोलिसांनी मध्य प्रदेशात 2 आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून माहिती मिळाली की सोनमनेच राजा रघुवंशीच्या हत्येची योजना आखली होती. सोनमने नंतर उत्तर प्रदेशात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर मेघालय पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आणि संपूर्ण कटाचा उलगडा झाला. अद्याप या प्रकरणाची तपासणी चालू आहे. सोनमने हत्येचा कट का रचला, तिच्या हत्यारांशी नेमके काय संबंध होते, यात अजूनही काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सध्या तरी सोनम आणि तिचे साथीदार पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या प्रेमातून सुरू झालेली ही गोष्ट अवघ्या काही दिवसात भयंकर आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यात बदलली. या प्रकरणाने समाजाला हादरून टाकलं आहे. प्रेमात घाईने घेतलेले निर्णय घातक ठरू शकतात. 6 महिन्यांच्या ओळखीनंतर लग्न करणे, व्यक्तीची पार्श्वभूमी नीट जाणून न घेता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हे धोकादायक ठरू शकते. माणसाची खरी ओळख वेळ आणि प्रसंगावरूनच समजते. सोनमने पतीचा खून केल्याचं उघड झाल्याने प्रेमाच्या आड लपलेल्या खऱ्या भावनांचा उलगडा होतोय. यावेळी कुटुंबाचा सावध दृष्टिकोन हा महत्त्वाचा ठरला. घरच्यांनी वेळेवर संशय घेतल्यामुळे तपास पुढे सरकला. यावरून असं समजतं की कधीही आपल्या प्रियजनांशी संपर्क तुटल्यास वेळ वाया न घालवता कारवाई केली पाहिजे. तांत्रिक साधनाचा योग्य वापर केल्यास गुन्ह्यांचा छडा लावता येतो. ड्रोनचा वापर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे हे आजकालच्या काळात पोलीस तपासासाठी उपयुक्त ठरत आहे. लग्न, प्रेम, सहल यामागे जेव्हा फसवणूक आणि कट असेल तेव्हा सत्य फार भयानक असू शकतं. प्रेमात व नात्यात अंधश्रद्धा न ठेवता समोरच्या व्यक्तीची खरी ओळख जाणून घेणं आणि कुठल्याही गोष्टीत भान राखणं फार गरजेचं आहे. अतिविश्वास किंवा प्रेमात डोळसपणा गमावल्यास आपल्यालाच नुकसान सहन करावं लागतं. सोनमसारखी व्यक्ती अशा गुन्हेगारी साखळीत गुंतली असल्याची शक्यता पाहता समाजाला जागरूक राहण्याची गरज आहे. एकमेकांशी स्पष्ट बोलणं, मतभेद असल्यास मोकळेपणाने मांडणं हे नात्याचं आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे. सोनम कितीही दिवस फरार राहिली
तरी अखेरीस तिला कायद्यापुढे आत्मसमर्पण करावं लागलंच. म्हणजेच गुन्हा कितीही लपवला तरी सत्य समोर येतच. ही घटना थोडी गूढ आहे, पण राजाच्या भावाने स्वप्नात जे अनुभवलं त्याने तपासाला दिशा आली. मनाची संवेदना कधी कधी इशारा देते हे नाकारता येत नाही. त्यामुळेच प्रेम किंवा लग्न केवळ भावना, आकर्षण किंवा क्षणिक ओढीवर आधारित असू नये. कोणत्याही नात्यात स्थैर्य हवं असेल तर त्या व्यक्तिबद्दलची पार्श्वभूमी, विचार पद्धती, स्वभाव आणि जीवनमूल्य समजून घेणं आवश्यक असतं. या घटनेत केवळ 6 महिन्यांच्या ओळखीवर विवाह झाल्यावर दोन व्यक्तींमधील वास्तव आयुष्य किती वेगळं असू शकतं याचा स्पष्ट प्रत्यय येतो. भावनांच्या स्वप्नातील सत्य ऐकून वाटतं की एक भावनिक गोष्ट आहे, पण अशा घटनांमध्ये कधी कधी मनाची चेतना आणि आपल्या अवचेतनात साठलेल्या गोष्टींचा परिणाम असतो. त्यामुळे अंधश्रद्धा किंवा गूढतेत अडकून न राहता प्रत्येक गोष्टीकडे तार्किकतेने आणि पुराव्यांच्या आधारे पाहणं आवश्यक आहे. दरम्यान या प्रकरणात सोनम आणि राजामध्ये अनेक गोष्टींबाबत स्पष्ट चर्चा झाल्याचं दिसत नाही. हनीमूनच्या ठिकाणी जाणं, अपेक्षा, नाखुशी हे सगळं अधोरेखित स्वरूपात आहे. जेव्हा संवाद थांबतो तेव्हा नात्यात विष पसरायला वेळ लागत नाही. सोनम सारखी व्यक्ती जी नुकतीच विवाह बंधनात अडकलेली आहे ती आपल्या पतीचा खून करू शकते हे ऐकूनच माणूस हादरतो. यावर आपल्याला शिकण्यासारखं म्हणजे व्यक्ती दिसायला, वागायला, बोलायला कितीही साधी सरळ वाटली तरी तिच्या आत काय आहे हे वेळच सांगते. या प्रकरणात जर कुटुंबियांनी वेळेवर हालचाल केली नसती, मीडिया आणि सोशल मीडियाने लक्ष दिलं नसतं तर कदाचित सत्य बाहेर आलंच नसतं. त्यामुळे अशा घटनांमध्ये कुटुंबीय, समाज आणि पोलीस प्रशासन यांचं त्वरित, जबाबदारीचं आणि एकत्रित उत्तरदायित्व असणं अत्यावश्यक आहे. ड्रोन, सोशल मीडिया, मोबाईल ट्रेसिंग अशा गोष्टींमुळे आज गुन्हे कितीही लपवले तरी उघड होतात, परंतु याच तंत्रज्ञानाचा गैरवापर केला तर तो विनाशकारी ठरू शकतो. नातेसंबंधाचा पाया हा केवळ प्रेमावर नव्हे तर विश्वास, पारदर्शकता आणि समजूतदारपणावर असतो. कोणावरही अतिविश्वास न ठेवता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं आणि वेळच्या वेळी प्रश्न विचारणं हेच आपल्या सुरक्षिततेचं आणि मानसिक शांततेचं खरं शस्त्र आहे. दरम्यान या घटनेमध्ये पुढे नेमकं काय खुलासे होतात आणि काय घडतं हे आम्ही तुम्हाला कळवूच. तोपर्यंत नमस्कार.